5 जुलैला जग हादरणार, बाबा वांगाची भविष्यवाणी खरं ठरणार, जपानवर महासंकट। नमस्कार मंडळी, आजचा आपला विशेष एपिसोड तुमचं मन हादरवून टाकेल, कारण आपण आज बोलणार आहोत एका अशा भविष्यवाणीबद्दल जी फक्त एक साधी गोष्ट नाही तर एक जागतिक खळबळ आहे। हो, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे बाबा वंगा कोण होत्या, पण आज त्यांचं एक जुनं भाकीत पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे। 5 जुलै 2025 या तारखेला जगाला हादरवणारी एक मोठी घटना घडणार असा दावा केला जात आहे। कोण होत्या बाबा वंगा? बाबा वंगा बुल्गेरियामधील एक अंध भविष्यवेत्ता, ज्या लहान वयातच दृष्टी गमावल्या आणि त्यानंतर त्यांना भविष्यकाळाचं दर्शन घडू लागलं असं त्यांच्या अनुयायांचं म्हणणं। त्यांनी 20व्या आणि 21व्या शतकात अनेक धक्कादायक घटना अचूक भाकीत केल्या। 9/11चा हल्ला, पुतिन यांचा उदय, ब्रेक्झिट, त्सुनामी आणि अगदी यसचा उदय, त्यामुळे त्यांच्या भाकितांकडे आता पूर्ण जग गांभीर्याने पाहू लागलं आहे। बाबा वंगाचं 5 जुलैसाठी भाकीत काय आहे? बाबा वंगाच्या अनुयायांनी सांगितलं आहे की 2025 सालात एक मोठं जागतिक संकट उभं राहणार आहे आणि त्याची सुरुवात 5 जुलैपासून होणार आहे। भविष्यवाणीनुसार जपानमध्ये नैसर्गिक किंवा अणु आपत्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। एक देश समुद्रात गडप होईल, लाखो लोक बेघर होतील आणि मानवी निर्मितीचा विध्वंस होईल, ही वाक्य भविष्यवाणीत असल्याचं म्हटलं जातं। जपानवर का आहे सर्वांचं लक्ष? जपान हा जगातील सर्वात जास्त भूकंपप्रवण देश आहे। इथे 2011 मध्ये मोठ्या भूकंपानंतर आलेल्या त्सुनामीने हजारो जीव घेतले होते। तसंच फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पात गळती झाली होती। आजही तिथे 100 पेक्षा जास्त अणु प्रकल्प आहेत आणि तिथल्या टेक्टोनिक प्लेट्समध्ये अस्थिरता वाढली आहे। जगाची प्रतिक्रिया काय? सोशल मीडिया, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवर 5 जुलै प्रेडिक्शन हा ट्रेंड होत आहे। लोकांची भीती, काही लोकांनी आधीच सुट्टी घेतली आहे, काही घराबाहेर पडणारच नाही। व्हिडिओ बनवणाऱ्यांचा स्फोट, यूट्यूबवर 5 जुलै डिझास्टर वर आधीच हजारो व्हिडिओ आलेत। काही लोक म्हणतात हे खोटं आहे, भीती पसरवायचा डाव आहे। शास्त्रज्ञ काय म्हणतात? शास्त्रज्ञांच्या मते कोणतीही आपत्ती आकस्मिक घडते, पण निश्चित वेळ सांगणं अशक्य। मात्र भूगर्भशास्त्रज्ञ जपानला हाय रिस्क झोनमध्ये ठेवतात। हवामान बदल, अतिप्रदूषण आणि समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। भविष्यवाणी की अफवा? बाबा वंगाच्या अनेक भविष्यवाण्या अचूक ठरल्या आहेत, पण काही चुकीच्या ठरलेल्या बाबी देखील आहेत। म्हणूनच घाबरण्याऐवजी सजग राहणं गरजेचं आहे। संयोग चिन्ह, आपण विज्ञान मानतो, पण कधी कधी अशा भविष्यवाण्या आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतात। 5 जुलैला खरंच काही होणार का, की ही फक्त अफवा आहे? तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तुमच्यासारख्या जागरूक प्रेक्षकांसाठीच आम्ही अशा बातम्या घेऊन येतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एक नवीन रहस्यमय गोष्ट घेऊन, तोपर्यंत सुरक्षित राहा।